इथे तुम्ही पाहू शकता उपवासाचे क्रिस्पी असे मेंदू वडे हे तयार झाले आहेत। गोड दह्यासोबत ही कचोरी खूप छान लागते। नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे आपली उपवासाची कचोरी, उपवासाचे मेंदू वडे आणि उपवासाचे असे पराठे। असे पराठे तुम्ही नक्की बनवा आषाढी एकादशी निमित्त। इथे मी 2 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत। हे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे वरी तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी पाणी किती लागणार आहे इथे तुम्ही पाहू शकता। ज्या वाटीने आपण वरी तांदूळ मोजले आहेत त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचे आहे। अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचे आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकायचे आहे। आता हे आपल्याला असे चमच्याने ढवळून घ्यायचे आहे आणि याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे। यातील असे पाणी सुकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि हे आपल्याला आता वाफेवर द्यायचे आहे। वरीचा भात तयार होईपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी करून घेऊयात। स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिट वाफ दिल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरीचा हा भात तयार झाला आहे। गॅस बंद करून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला वरीचा भात तयार करून घ्यायचा आहे। हा वरीचा भात आपल्याला असा ताटात काढून घ्यायचा आहे। भात गरम गरम असतानाच वाटीने असा प्रेस करून घ्यायचा आहे। असा हा भात वाटीने चेपून झाला, हाताला सोसेल इतका असा भात गरम असेल तेव्हा हा भात असा मळून घ्यायचा आहे। हाताला थोडंफार असं पाणी लावायचं आणि हा भात आपल्याला मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे आता मळून घेतले आहे आणि आता हे असे झाकून घेऊयात। उपवासाचा पहिला पदार्थ तयार करणार आहोत, उपवासाची कचोरी। इथे मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत, अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि 4 मिरच्या। आता हे आपण मिक्सरला असे जाडसरच फिरवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा वाटी शेंगदाणे आणि 4 मिरच्या। अशा पद्धतीने हे असे जाडसरच वाटून घ्यायचे आहे। बटाटा असा हातानेच कुस्करून घ्यायचा आहे। पूर्णपणे याला स्मॅश करायचा नाही आहे, असा जाडसरच हा बटाटा फोडून घ्यायचा आहे। आता कचोरीचं सारण तयार करून घेऊयात। यातील अर्धा खरडा आपण कचोरीसाठी वापरणार आहोत। उकडलेला बटाटा यामध्ये घालूयात। चवीनुसार मीठ घालायचे आहे। हे कचोरीचं सारण आता तयार झाले आहे। गॅस बंद करून घेऊयात। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओल्या नारळाची चटणी तयार करून घेणार आहोत। आता ही चटणी तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या वापरा। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। यातील अर्धा गोळा आपण काढून घेऊयात। बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे। हाताला पाणी घेऊन हे असं पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे। हाताला असे तेल लावून घ्यायचे आहे। ही कचोरी तयार करताना अशा पद्धतीने तयार करायची आहे। छोटे छोटे यातले आपण गोळे करून घेणार आहोत। असा हा छोटा गोळा आहे, तो हातावरच असा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही कचोरी तयार करायची आहे। यामध्ये सारण भरण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला वाटी टाईप थोडं असं करून घ्यायचं आहे। असं खोलगट बोटाने हे असं दाबायचं, म्हणजे हे असं खोलगट होतं। यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि हे असं बंद करून घ्यायचं आहे। असे हे बंद करून झालं, हलक्या हाताने तसा हा हात फिरवून याला गोल आकार द्यायचा आहे। या सारणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात। अशा पद्धतीने सारणाचे छोटे छोटे गोळे करून घेतले। इथे आता मी हे सारण भरण्यासाठी अशी वाटी तयार करणार आहे। यातील हा एक गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे
आणि हे असे बंद करून घ्यायचे। असे हे बंद करून घेतले का हलक्या हातानेच याला आपण पुन्हा गोल आकार देणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता ही कचोरी अशी तयार झाली आहे। आता मी बाकी सर्व कचोरी तयार करून घेते। सर्व कचोरी तेलामध्ये सोडून घेऊयात। लक्षात ठेवायचे आहे तेल आपल्याला जास्तीचं गरम करून नाही द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। स्लो फ्लेमवरच हे कचोरी तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली तर या कचोरी फुटू शकतात, म्हणून हे कचोरी आपल्याला स्लो फ्लेमवरच तळून घ्यायची आहे। बुडबुडे कमी झाले की हे असे थोडे पलटी करून घ्यायचे आहे। जास्तीचं आपल्याला हे असं ब्राऊन करायचे नाही आहेत, कारण पीठ पण शिजलेलं आहे आणि बटाट्याचं जे सारण आहे ते सुद्धा शिजवूनच आपण घेतलं आहे। त्यामुळे अगदीच हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे। हलकासा सोनेरी रंग आला की ही कचोरी तेलातून काढून घ्यायची। या कचोरीसाठी जे काही साहित्य लागणार होते ते सर्व आपण शिजवून घेतले आहे, त्यामुळे तेलामध्ये जास्तही तळायची काही आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारे ही कचोरी तळून तयार झाली आहे। आता मी बाकीच्या सर्व कचोरी तयार करून घेते। क्रिस्पी अशी ही कचोरी आपल्याला बनवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता उपवासाची कचोरी ही तयार झाली आहे। अशी ही उपवासाची चटणी तयार झाली आहे। ह्या चटणीला आपण आता फोडणी देऊन घेऊयात। यामध्ये पाव टीस्पून जिरे घालून घेऊयात। जिऱ्यावर फोडणी दिलेली ही चटणी खूप अशी छान लागते। अगदी मिक्सरच्या भांड्यात थोडंसंच पाणी घालून या चटणीमध्ये ओतायचं आहे। ही अशी फोडणीची चटणी तयार झाली आहे। गॅस बंद करून घेऊयात। पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। यातील जो शेंगदाणा आणि मिरचीचा खरडा आहे तो आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। उपवासाच्या वेळेला अगदी पोटभरीचा जर काही आपल्याला पदार्थ मिळाला तर उपवासाच्या वेळेला आपल्याला थकवा येत नाही। त्यामुळे आता आपण याचे पराठे तयार करणार आहोत। हा आता गोळा एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायचा आहे आणि थोडं थोडं यातील असं पीठ घेऊन आपल्याला पराठे तयार करायचे आहेत। एक छोटा गोळा घेऊन मी आता याचा एक पराठा तयार करणार आहे। थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हा पराठा मी लाटून घेते। वरीचं पीठ घेऊन हा पराठा आपण लाटणार आहोत। वरीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे आता हा पराठा लाटताना थोडाफार याला चिरा जाणार आहेत। हा पराठाला आपण आता या झाकणाने व्यवस्थित गोल आकार देऊयात। साईडचं पीठ हे असं काढून घ्यायचं आहे। तवा गरम झाल्यानंतर यावर आपण पराठा घालणार आहोत। पराठा टाकल्यानंतर अगदी 1 मिनिटांनीच हा पराठा आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे। हा पराठा शेकवताना असा पुन्हा पलटी झाल्यानंतर प्रेस करून घ्यायचा आहे आणि आता हा पुन्हा एकदा पलटी करायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे। अशा प्रकारे प्रेस करून हा पराठा आपण फुगवून घेणार आहोत। अशा प्रकारे काविलत्याने प्रेस करून या पराठ्याच्या सर्व कडा आपल्याला शेकवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे हा पराठा आपला तयार झाला आहे। आता बाकीचे सर्व पराठे मी तयार करून घेते। आता हे पराठ्यांचं जे पीठ राहिलं आहे त्याचा आपल्याला एक आणखी तिसरा पदार्थ उपवासाचा तयार करायचा आहे। तर तो पदार्थ काय आहे, तो आता कोणता पदार्थ आहे ते तुम्ही पहा। या पिठामध्ये आपण थोडं आता वरीचे पीठ ॲड करणार आहोत। अगदी 2 चमचे वरीचं पीठ घेतलं तरी चालणार आहे। वरी तुम्ही भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्या आणि असं वरीचं पीठ तयार करून घ्या। यामध्ये थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे। चवीपुरतं अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण यामध्ये आपण वरीचं पीठ ॲड केलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे मीठ ॲड करावं लागणार आहे। हाताला थोडे पाणी घेऊन हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपल्याला वडे बनवायचे आहेत। हाताला थोडे पाणी लावून याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत।
हाताला थोडंसं असं पीठ घेऊन या गोळ्याला आपण आकार देऊयात आणि याचे आपण मेंदूवड्यासारखा या गोळ्याला आकार देणार आहोत. पाण्यामध्ये बोट बुडवून इथे आपण पाहू शकता असा मेंदूवडा हा तयार झाला आहे. उपवासाचा मेंदूवडा तुम्ही असा नक्की तयार करून पहा. आता मी सगळे वडे तयार करून घेते. अशा प्रकारे मी सर्व वडे हे तयार करून घेतले आहेत. कढई गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि त्यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊयात. तेलाचे बुडबुडे कमी झाले की लगेच हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचे आहे, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. फास्ट गॅसवर हे वडे तळायचे नाही आहेत. असे सोनेरी रंगावर आले की हे वडे काढून घ्यायचे आहेत. आता बाकीचे सर्व वडे मी तळून घेते. अशा प्रकारे इथे मी सर्व वडे तळून घेतले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता उपवासाचे क्रिस्पी असे मेंदू वडे हे तयार झाले आहेत. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करत जा, नक्की कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.